ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण बघत आहोत संपूर्ण शिवमहापुराण आणि त्यामध्ये आपण बघत आहोत पार्वती खंड. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की कामदेवांना जीवदान कसे लाभले, त्याचप्रमाणे पार्वतीला प्रतिव्रता धर्माचा उपदेश कोणी केला आणि शिव-पार्वतीचे आगमन कैलासावर कशा प्रकारे झाले, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. विवाह सोहळ्यातील सर्व विवाह अगदी उत्तम तऱ्हेने संपन्न झाल्यानंतर त्यावेळी दिव्य स्त्रियांसोबत कामदेवाची पत्नी रती देखील तिथे आली होती आणि त्यावेळी ती शिवजींना वंदन करते आणि म्हणते की शिव, आपला विवाह आता झाला आहे. पार्वती आपली पत्नी झाली आहे. तुमच्या दोघांच्या पुत्राकडून तारकासुराचा वध व्हावा म्हणून कामदेवांनी बाण मारले. त्यांचा स्वतःचा काही स्वार्थ नव्हता, तर तुम्ही त्यांना का बरे भस्मसात केले? रती शिवांना म्हणते की आता तुमच्या मनामध्ये कामविकार निर्माण व्हावा यासाठी तुम्ही कामदेवांना जिवंत करावे. माझ्या वियोगाचे दुःखही नाहीसे होऊन जाईल. रती कामदेवांना म्हणते की देवा, या विवाहामध्ये सर्वांच्या सोबत त्यांचे पती होते, परंतु मी मात्र एकटीच होते. पतीशिवाय जीवन हे दुःखी आहे. तुम्ही करुणासागर आहात, तरी माझे दुःख तुम्ही दूर करा. तुमच्याशिवाय माझे दुःख कोणीच दूर करू शकत नाही. माझ्यावर तुम्ही कृपेचा वर्षाव करा आणि माझे मनोरथ तुम्ही पूर्ण करा, अशी प्रार्थना रती ही शिवांना करते. रती शिवांना म्हणते की तुम्ही जर कामदेवांना जिवंत केले तर खऱ्या अर्थाने शिव आणि पार्वतीचा विवाह हा सफल झाला असे मी म्हणेल आणि तुम्ही माझ्या पतीला जिवंत करा. रतीने आपल्या पदरात कामदेवांची राख बांधून ठेवली होती. ती गाठ सोडून राख शिवांच्या समोर रतीने ठेवली आणि ती जोरजोरात रडू लागते. इतर स्त्रिया देखील जोरजोरात रडू लागतात आणि विलाप करू लागतात. त्यांनाही कामदेवाला जिवंत करण्याची शिवजींना त्या विनंती करतात. सर्वांनी केलेल्या अंतःकरणापासून ची विनंती ऐकून शिव हे प्रसन्न होतात आणि त्यांनी रतीचे दुःख दूर करण्याचे ते ठरवतात. कामदेवाच्या राखेमध्ये शिवजी दृष्टी टाकतात आणि त्यामुळे कामदेव हा पुन्हा जिवंत होतो. कामदेव हा मूळ स्वरूपात येतो आणि आपला पती जिवंत झाला हे पाहून रतीचा आनंद हा गगनात मावत नाही. कामदेव शिवजींना नमस्कार करतो आणि म्हणतो की माझ्या पूर्वीच्या अपराधाबद्दल आपण मला क्षमा करा. माझ्याकडून तुमची सेवा भक्ती घडावी. तुमच्या परिवाराचे आशीर्वाद माझ्यावर असावा, एवढीच माझी इच्छा आहे. त्यावेळी शिव देखील तथास्तु म्हणून कामदेवाला आशीर्वाद देतात. विवाह संपन्न झाल्यानंतर वर पक्षातील मंडळींचा सग हिमालयाने सत्कार केला आणि सगळ्यांना जेवण आग्रहाने आदराने पदार्थ वाढून जेवू घालण्यात आले. त्यानंतर मेनेच्या विनंतीवरून आणि साध्वी स्त्रियांच्या विनंतीवरून शिवांना तेथे राहण्याची विनंती करण्यात आली. रत्नजडित सिंहासन तयार केले गेले. हजारो प्रकाश दिवे लावण्यात आले. मोत्यांच्या मण्यांच्या झालरी देखील लावण्यात आल्या. तसेच मंडप हा विश्वकर्माने बनवला होता. भिंतीवर अतिशय सुंदर अशी चित्र काढली गेली होती. दुसऱ्या दिवशी शिव हे लोकचाराला अनुसरून सर्वांना नमस्कार करता आणि वेद मंत्राच्या घोषाने सर्व परिसर हा पवित्र होतो. आता शिव व ब्रह्मदेव हे सर्व पार्वतीला घेऊन कैलासावर जाण्याचा विचार करू लागतात. हिमालय हा मंगल स्नान करून शिवजींकडे येतो आणि म्हणतो की असा शुभशंकर प्रसन्न पुन्हा कसा होईल? आपणाबरोबर सर्व देवदेवता आहे, तरी आपण काही दिवस येथे राहावं अशी तो शिवांना विनंती करतो. सर्व देवांनाही हिमालयाची स्तुती केली. शंकर काही दिवस येथे राहण्याचा विचार हे मान्य करतात, परंतु कालचक्र सातत्याने फिरत असते. अखेर शिव कैलासावर जाण्यासाठी हे निघतात. मेनाचे डोळे त्यावेळेस खूप भरून येतात. तिला पार्वतीला आपल्या हृदयाशी धरले. दोघींच्या डोळ्यातून प्रेम अश्रू ओघळू लागले. त्यावेळी मेना शिवांना म्हणते की
देवा, पार्वतीची जर काही चूक झाली, तर आपण तिला समजून घ्या. जन्मोजन्मी ती आपली सेवा करत आली आहे. यानंतरही ती सदैव आपल्याबरोबर राहील आणि राहणार आहे. नंतर एका ब्राह्मण साध्वी स्त्रीला बोलवून पार्वतीला प्रतिवतेचा धर्म सांगण्यात आला. प्रतिवतेचा धर्म पार्वतीला समजून सांगत असताना ब्राह्मण स्त्री सांगते की प्रतिवता स्त्री ही सर्वात धन्य असते. जगात कोणतीही स्त्री ही पूज्य नाही. प्रतिवेतेच्या प्रभावाने सर्व प्रकारच्या पापांचा नाश हा होतो. जी स्त्री आपल्या पतीला परमेश्वर मानून जीवन जगत असते, तिचा पिढ्यानपिढ्यांचा उद्धार हा होत असतो. माहेर व सासर दोन्हींचा देखील उद्धार होतो. पतिव्रता स्त्री म्हणजे तिच्या मनामध्ये पती सोडून दुसऱ्या कोणत्याही परपुरुषाचा विचार देखील येत नाही. आपण किती चांगले वागलो आणि आतून परपुरुषाचा विचार जर येत असेल, तर जन्मजन्मी त्याचे पाप भोगावे लागते. हे पार्वती, तू सावित्रीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन जग. पतीची केव्हाही तू निंदा करू नको. घराच्या दाराजवळ फार वेळ उभे राहू नको. कुठल्याही कारणाशिवाय दुसऱ्याच्या घरी तू जाऊ नको. आंतरिक डोळ्याने दुसऱ्या माणसाला कधीही पाहू नको. त्यामुळे स्वतःचा आणि संपूर्ण कुळाचा हा नाश होत असतो. सदैव आपला धर्म जाणं, धर्मावर आधारित जीवन जग. प्रतिव्रता स्त्रीने सौभाग्यवतीची चिन्हे धारण करावी. त्यामुळे पतीचे आयुष्य हे वाढते. प्रपंच करत असताना नकारात्मक सारखे बोलू नये. प्रपंच हा नेहमी हसत खेळत करावा. आपण हसावे आणि पतीलाही हसावावे. पतीबरोबर अर्धवट अथवा गुणात्मक बोलू नये. पती जसा देव आहे, तशी पत्नी देवता आहे. पतीने पत्नीला देखील देवतेसमान मानून तिचा आदर करावा. परमेश्वर आतमध्येच असल्यामुळे तो सर्व गोष्टी जाणत असतो. आतल्या परमेश्वराला जाणून ती प्रतिव्रता स्त्री धर्माने वागते. तिचे पाय जिथे जिथे लागतात, तिथे ती पवित्र होते. तिने स्पर्श केलेले पाणी देखील तीर्थ बनते. पती हा प्रणव आहे आणि पत्नी ही वेदश्रुती आहे. पती तप आहे आणि पत्नी ही क्षमा आहे. पती हा फल आहे, तर पत्नी ही सत्कर्म आहे. शुद्ध अंतकरणाने पती खरोखर धन्य आहे. पार्वती, तुला प्रतिव्रतेचा धर्म सांगितला. स्वप्नात देखील परपुरुषाचा तू विचार आणू नको. अशा प्रकारे ब्राह्मणश्री ही पार्वतीला प्रतिव्रतेचा धर्म समजावून सांगते आणि पार्वतीला मनोभावे नमस्कार करते. पार्वतीला पतिधर्म हा समजावून सांगितल्यानंतर ब्राह्मणश्री ही मेनेला उद्देशून सांगते की महाराणी, मी आता तुमच्या इच्छेप्रमाणे माझे सगळे कर्तव्य पूर्ण केले आहे. आता तुम्ही पार्वतीला सासरी पाठवा. हिमालयाच्या अंतःकरणात पार्वतीबद्दल खूप प्रेम होते, पण त्यांनी स्वतःला सावरले आणि मुलीचा हा विवाह करून आपले कर्तव्य पार पाडले. हिमालयाने मेनेला देखील सावरले. हिमालयाने रत्नखचित पालखी आणण्यास सांगितले आणि त्यामध्ये पार्वतीला विराजमान केले. पार्वतीने आई वडिलांना आणि सर्वांना नमस्कार केला. हिमालयाने आणि मेनेने अश्रुभरित नयनांनी सर्वांना नमस्कार केला आणि ते दोघे आपल्या नगराकडे निघाले. पालखीमध्ये बसून मंगलवाद्यांच्या गजरामध्ये शिव-पार्वती हे कैलासाकडे निघतात. सर्व शिवगण आनंदाने नाचत असतात. सुस्वर गायन व नृत्य करत असतात. देव आणि देवश्रिया पार्वतीवर पुष्पवृष्टी हा करत असतात. ऋषीमुनी हे स्तवन करतात. अशा प्रकारे सर्वजण कैलासावर येऊन पोचतात. तेथील शिवगणांनी सर्वांचे मनापासून स्वागत देखील करतात. कैलासावर पोचल्यानंतर शिव पार्वतीला म्हणतात की तू सदैव माझे स्मरण करत होतीस. मागील जन्मीही तू माझी पत्नी होती. त्यामुळे तुझे आणि माझे मिलन झाले. तुला जसा जितका आनंद झाला आहे, तितकाच आनंद मला देखील झाला आहे. आपले हे नाते जन्मांजन्मांतरीचे आहे. तुझ्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय तू, आपण दोघेही अपूर्ण आहोत. या विवाहामुळे आपल्या दोघांनाही पूर्णत्व प्राप्त झाले आहे. त्यावेळी पार्वती म्हणते की नाथा, तुम्ही माझ्याशी विवाह करून माझ्यावर फार मोठे उपकार केलेत.
तुम्हाला प्राप्त करून मी खरोखर खूप धन्य झाली. अशा प्रकारे शिव आणि पार्वतीचा सोहळा सर्वांच्या स्मरणात राहील इतका सुंदर असा सोहळा हा पार पडतो. शिव-पार्वतीच्या विवाहाची कथा इतकी कल्याणदायक आहे. आपण जर संपूर्ण शिवमहापुराणातले जर हा शिव-पार्वतीच्या लग्नाच्या सोहळ्याची जर कथा वाचली, तर याचे वाचल्याने अथवा श्रवण केल्याने जी व्यक्ती या कथेचे श्रवण करेल, वाचेल, त्याचे जीवन हे अंतर्बाह्य आनंदमय हे होत असते. मित्रांनो, पुढे आपण कुमारखंड बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.